हाय, हॅलो, नमस्कार. सर्वजण मजेत ना? तर मजेतच असायला हवे. चला आणखीन एक नवीन दिवसाची आपण नवीन सुरुवात करू. तर आज मानसीचं बोरनान आहे. तर बोरनान म्हणजे काय? आता हा सर्वात मोठा पडलेला आपल्या सर्वांना आहे प्रश्न. बोरनान म्हणजे असे म्हटले जाते की पहिलं बोरनान हे श्रीकृष्णाचं केलं होतं. तर लहान मुलांच्या कौतुक सोहळ्यामागे फक्त सांस्कृतिकच नव्हे तर आरोग्यदायी दृष्टिकोन सुद्धा लपलेला आहे. बरं का, पूर्वीच्या काळी मुलं सुद्धा 1-1.5 वर्षापर्यंत घरातच असायची. वर्ष पूर्ण झाल्यावर समाजात आणण्याचा हा पहिला पहिला मोठा सण समारंभ असायचा. बदलत्या ऋतूशी जुळून घ्यावं म्हणून बोर, उसाचे तुकडे, हरभरे, चिरमुरे आणि बऱ्याच गोष्टीचा समावेश या सोहळ्यामध्ये केला जातो. आणि पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की करी नामक राक्षसाच्या वाईट दृष्टीपासून लहान मुलांचं रक्षण करण्यासाठी ही प्रथा सुरू झाली. तर लहान मुलांना श्रीकृष्णाचं रूप मानून त्यांचं कौतुक केलं जातं. तर सोहळ्या दिवशी घर सजवलं जातं, मुलांना हलव्याचे दागिने घातले जाते व पाटावर बसून लहान मुलांना खाली पडलेलं वेचून खाण्याची सवय असते. त्यामुळे त्यामध्ये बिस्किट, गोळ्या, बऱ्याच गोष्टींचा समावेश केला जातो. मुलं हे पदार्थ आनंदाने वेचून खाण्यात दंग होतात. आजही बोरनान उत्साहाने साजरे केले जाते. पारंपरिक गोडव्याला आधुनिक ट्विस्ट देत हा कौतुक सोहळा अजूनच रंगतदार होतो. मला अशा कथा पौराणिक खूप आवडतात. त्याच्यामुळं मी पण मानसीचं बोरनान करून घेतलं आणि जर म्हणजे 5 वर्षापर्यंतच बोरनान घालते, छोटे-छोटे लेकरं आहेत तोपर्यंत. तर सर्वांनी आवर्जून आपले लेकरं जोपर्यंत 5 वर्षाचे आहेत, त्यांनी प्रत्येकाने बोरनान घातलं पाहिजे. कारण बोरनान म्हणजे आपल्याकडं बुडबुड घागरी पण याचा एक अर्थ होतो, बुडबुड घागरी. आणि छोटे-छोटे लेकरं सर्व जमा होतात गोल-गोल आणि त्यांच्या अंगावरती चॉकलेट गोळ्या वगैरे टाकल्याच्या नंतर ते खाली वेचून खाण्यामध्ये एवढे दंग झालेले असते, त्यांना खूप खूप आवडते. त्याच्यामुळं प्रत्येक आईनं लेकरासाठी खरंच एकदा तरी म्हणजे 5 वर्ष मानसी एकदम अशी खुश होऊन कितीतरी आनंदाने बसली. तुला